शांती. आज 9/3/2021 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, शांत राहणे हा पण खूप मोठा गुण आहे. तुम्ही शांत राहून बाबांची आठवण करत राहा, तर खूप कमाई जमा होत राहील. प्रश्न आहे, कोणते बोल कर्म संन्यासला सिद्ध करतात? ते बोल तुम्ही बोलू शकत नाही. उत्तर, या विश्व नाटकामध्ये असेल तर आम्ही करू. बाबा म्हणतात, हा तर कर्मसन्यास झाला. तुम्हाला कर्म तर अवश्य करायची आहेत. पुरुषार्थाशिवाय पाणी पण मिळू शकत नाही. त्यामुळे ड्रामा किंवा विश्वनाटक असे म्हणून सोडायचे नाही. नवीन राजधानीमध्ये उच्च पद मिळवायचे असेल तर खूप पुरुषार्थ करा. ओम शांती. पहिले तर मुलांना सावध करतात, बाबांची आठवण करा आणि वारस्याची आठवण करा. मन मना भव हे अक्षर व्यासने लिहिले आहेत. संस्कृतमध्ये तर बाबांनी समजावले नाही. बाबा तर हिंदीमध्ये समजावतात. मुलांना म्हणतात, बाबा आणि वारस्याची आठवण करा. हे सहज अक्षर आहेत की मुलांनो, शिवपित्याची आठवण करा. लौकिक पिता असे कधी म्हणणार नाही की मुलांनो, मज पित्याची आठवण करा. ही तर नवीन गोष्ट आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, आपल्या निराकार पित्याची आठवण करा. मुलं हे पण समजतात की आत्मिक पिता आम्हा आत्म्यांसोबत गोष्टी करतात. नेहमी मुलांना म्हणतात की पित्याची आठवण करा. हे तर शोभत नाही. आपले कर्तव्य आहे आत्मिक पित्याची आठवण करणे. तेव्हाच विकर्म विनाश होतील. मुलांना सतत आठवण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. यावेळी कोणी निरंतर आठवण करू शकत नाही. त्यासाठी वेळ लागतो. ब्रह्मा बाबा पण म्हणतात, मी सुद्धा निरंतर आठवण करू शकत नाही. ती अवस्था तर शेवटी होणार. तर मुलांना पहिला पुरुषार्थ बाबांची आठवण करण्याचाच करायचा आहे. शिवबाबांकडून वारसा मिळतो. भारतवासींचीच गोष्ट आहे. आता दैवी राजधानीची स्थापना होत आहे. बाकी जे धर्म स्थापन करतात त्यामध्ये काही कठीण नाही. त्यानंतर सर्व येत राहतात. इथे देवी देवता धर्माचे जे आहेत त्यांना ह्या ज्ञानाद्वारे समजावून सांगावे लागते. मेहनत करावी लागते. गीता भागवत ग्रंथांमध्ये पण नाही की बाबा संगम युगात येतात आणि राजधानी स्थापन करतात. गीतेमध्ये लिहिले आहे की पांडव डोंगरावर गेले, प्रलय झाला इत्यादी. खरे पाहता अशा गोष्टी तर नाहीतच. तुम्ही आता भविष्य 21 जन्मांसाठी शिकता. बाकी त्या शाळेमध्ये तर ह्या जन्मासाठी शिकत राहतात. साधू संत इत्यादी जे पण आहेत ते भविष्यासाठी शिकतात. कारण ते समजतात की आपण हा देह सोडून मुक्तिधाममध्ये निघून जाऊ, ब्रह्ममध्ये विलीन होऊन जाऊ, आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होईल. तर हे पण भविष्यासाठी झाले. परंतु भविष्यासाठी शिकवणारे तर एकच आत्मिक पिता आहेत, दुसरे कोणी नाही. गायन पण आहे, सर्वांचे सद्गती दाता एकच आहेत. हे बाबाच समजावतात. ते पण साधना करत राहतात. ब्रह्ममध्ये विलीन होण्याची त्यांची साधना आहे. विलीन तर कोणीच होत नाहीत. ब्रह्म तर काही भगवंत नाही. हे सर्व चुकीचे आहे. असत्य खंडामध्ये सर्वजण असत्यच बोलणारे आहेत. सत्यखंडामध्ये सर्वजण सत्य बोलणारे आहेत. तुम्ही जाणता सत्यखंड भारतामध्येच होता. आता असत्यखंड आहे. बाबा पण भारतातच येतात. शिवजयंती साजरी करतात. परंतु हे जाणत नाहीत की शिवाने येऊन भारताला सत्यखंड बनवले आहे. ते समजतात की ते येतच नाहीत. ते तर नावरूपापासून वेगळे आहेत. फक्त महिमा जी गातात, पतित पावन ज्ञानाचे सागर, तर ते पण असेच पोपटासारखे म्हणत राहतात.
बाबाच येऊन समजावतात. कृष्ण जयंती साजरी करतात, गीता जयंती पण आहे. असे म्हणतात की कृष्णाने येऊन गीता सांगितली. शिवजयंतीची कुणालाही माहिती नाही की शिव येऊन काय करतात. येतील पण कसे, जेव्हा ते लोक म्हणतात की ते नावरूपापासून वेगळे आहेत. बाबा म्हणतात, मीच मुलांना समजावतो. मग हे ज्ञान प्रायः लोप होते, म्हणजे नाहीसे होते. बाबा स्वतः सांगतात, मी येऊन भारताला स्वर्ग बनवतो. कोणीतरी पतित पावन असतीलच ना. मुख्य भारताचीच गोष्ट आहे. भारतच पतित आहे. पतित पावनला भारतातच बोलावतात. ते लोक स्वतः म्हणतात की विश्वामध्ये असुरांचे राज्य चालू आहे. बॉम्ब्स इत्यादी बनवत राहतात, त्याद्वारे विनाश होणार आहे. तयारी पण करत आहेत, जसे ते रावणाने प्रेरित केलेले आहे. रावणाचे राज्य कधी खलास होणार? तर भारतवासी म्हणतील, जेव्हा कृष्ण येणार. तुम्ही समजता, शिव बाबा आलेले आहेत, ते सर्वांचे सद्गतीदाता आहेत. बाबा म्हणतात, माझी आठवण करा. असे अक्षर दुसरे कोणी म्हणू शकत नाहीत. बाबा म्हणतात, माझी आठवण करा, तर आत्म्यामधील सर्व विकार निघून जातील. तुम्ही सतप्रधान होते, आता तुमच्यामध्ये अशुद्धी झाली आहे, ती बाबांच्या आठवणीनेच निघणार. ह्यालाच योग अग्नी म्हटले जाते. सोन्याला अग्नीमध्ये घालून त्यामधून संपूर्ण भेसळ काढून टाकतात. परत सोन्यामध्ये भेसळ करण्यासाठी पण अग्नीमध्येच टाकतात. बाबा म्हणतात, ती कामचेता आहे आणि ही ज्ञानचेता आहे. ह्या योग अग्नीद्वारे संपूर्ण अशुद्धी निघून जाईल आणि तुम्ही कृष्णपुरीमध्ये जाण्यासाठी लायक बनणार. कृष्ण जयंतीच्या दिवशी कृष्णाला बोलावतात. तुम्ही जाणता, कृष्णाला पण शिवपित्याकडून वारसा मिळतो. कृष्ण स्वर्गाचे मालक होते. बाबांनी कृष्णाला हे पद दिले आहे. राधा कृष्णच परत लक्ष्मीनारायण बनतात. राधाकृष्णचा जन्मदिवस साजरा करतात. लक्ष्मीनारायणाबद्दल कुणालाच माहिती नाही. मनुष्य खूप गोंधळून गेले आहेत. आता तुम्ही मुलं समजता, तर दुसऱ्यांना पण समजावून सांगायचे आहे. पहिले विचारायचे आहे की गीतेमध्ये जी आहे, माझीच आठवण करा, हे कोणी म्हटले? ते लोक समजतात की कृष्णाने म्हटले. तुम्ही समजता, निराकार भगवंताने म्हटले आहे. त्यांच्याकडूनच उच्च अर्थात श्रेष्ठ पद प्राप्त होते. सर्वोच्च परमपिता परमात्माच आहेत. जरूर त्यांच्याच सर्वश्रेष्ठ मताचे गायन आहे. त्या एकाच्या श्रीमताद्वारे सर्वांची सद्गती होते. गीतेचे भगवंत ब्रह्मा विष्णू शंकर यांना पण म्हणू शकत नाही. दुनियेमध्ये शरीरधारी श्रीकृष्णाला समजतात, तर ह्याद्वारे सिद्ध होते की कुठेतरी चूक जरूर झाली आहे. तुम्ही समजता, मनुष्यांची ही खूप मोठी चूक आहे. राजयोग तर बाबांनी शिकवला आहे, तेच पतित पावन आहेत. ज्या मोठ्या चुका झालेल्या आहेत त्या सुधारण्यासाठी जोर द्यायचा आहे. एक तर ईश्वराला सर्वव्यापी समजणे, दुसरे गीतेचे भगवंत कृष्णाला समजणे आणि कल्प लाखो वर्षांचे समजणे. ह्या मोठ्या चुका केल्या आहेत. कल्प तर लाखो वर्षांचा असू शकत नाही आणि परमात्मा पण सर्वव्यापी असू शकत नाही. असे म्हणतात की ते प्रेरणाद्वारे सर्व काही करतात, परंतु असे काहीच नाही. प्रेरणाद्वारे कोणी पावन बनू शकत नाही. बाबा तर सन्मुख समजावतात, माझीच आठवण करा. प्रेरणा हे अक्षर चुकीचे आहे. जरी म्हटले जाते की शंकराच्या प्रेरणाद्वारे बॉम्ब्स इत्यादी बनवतात, हे पण विश्व नाटकामध्ये नोंदलेले आहे. ह्या यज्ञाद्वारेच विनाश ज्वाळा प्रज्वलित होते. प्रेरणाद्वारे तर काहीच करत नाहीत. हे तर विनाशासाठी निमित्त बनले आहेत. हे पण अनादी नाटकामध्ये नोंदलेले आहे. शिवबाबांची संपूर्ण भूमिका आहे. त्यानंतर ब्रह्मा विष्णू शंकरची भूमिका आहे. ब्रह्माच ब्राह्मणांची रचना करतात, तेच परत विष्णुपुरीचे मालक बनतात. मग 84चे चक्र लावून
तुम्ही येऊन ब्रह्मावंशी बनले आहात. लक्ष्मी नारायणच परत येऊन ब्रह्मा सरस्वती बनतात. बाबांनी हे पण समजावले आहे की ब्रह्माद्वारे दत्तक घेतात, म्हणून त्यांना मोठी मम्मा म्हटले जाते. आणि मग मम्मा निमित्त बनले आहेत. ज्ञानाचा कळस मातांना दिला जातो. सर्वात मोठी वीणा सरस्वतीला दाखवली आहे. तीच सर्वांमध्ये हुशार आहे. बाकी वीणा इत्यादी काहीच नाही. सरस्वतीची ज्ञान मुरली चांगली होते. महिमा पण त्यांचीच होते. नाव तर खूप दिली आहेत. देवींची पूजा होते. आता तुम्ही जाणता आपण इथेच पूज्य बनतो, परत पुजारी बनून आपलीच पूजा करतो. आता आपण ब्राह्मण आहोत, मग आपणच पूज्य देवी देवता बनणार. जसे राजा राणी तशी त्यांची प्रजा असते. देवींमध्ये पण जे उच्चपद मिळवतात, तर मंदिरं पण त्यांचे अनेक बनतात. नाव सुद्धा त्यांचेच प्रसिद्ध होतात. जे चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात आणि शिकवतात. तर आता तुम्ही जाणता पूज्य पुजारी आपणच बनतो. शिवबाबा तर नेहमीच पूज्य आहेत. जे सूर्यवंशी देवी देवता होते तेच पुन्हा पुजारी भक्त बनतात. स्वतःच पूज्य आणि स्वतःच पुजारीची शिडी पण खूप चांगल्या प्रकारे समजावतात. चित्राशिवाय पण तुम्ही कोणालाही समजावू शकता. जे शिकून जातात त्यांच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान असते. 84 जन्मांची शिडी भारतवासी चढतात आणि पुन्हा उतरतात. त्यांचेच 84 जन्म आहेत. पूज्य होतो, परत आपणच पुजारी बनलो. हम सो हमचा म्हणजे आपणच होतो याचा अर्थ पण तुम्ही चांगल्या प्रकारे समजता. आत्माच परमात्मा तर असू शकत नाही. बाबांनी हमसोचा अर्थ पण समजावला आहे. आपणच देवता, क्षत्रिय, नंतर पुजारी, मग ब्राह्मण बनतो. हमसो हमचा दुसरा अर्थ कोणताच नाही. पुजारी आणि पूज्य पण भारतवासीच बनतात. दुसऱ्या धर्मांमध्ये कोणीही पूज्य पुजारी बनत नाहीत. तुम्हीच सूर्यवंशी चंद्रवंशी बनता. ही समज खूप चांगली प्राप्त झाली आहे. आपणच देवी देवता होतो. आपण आत्मेस निर्वाण धाममध्ये राहणारे आहोत. हे चक्र फिरत राहते. जेव्हा दुःख समोर येते तेव्हा बाबांची आठवण करतात. बाबा म्हणतात, मीच दुःखाच्या वेळी येऊन सृष्टीला बदलतो. असे नाही की नवीन सृष्टीची स्थापना करतो. नाही, जुन्याला नवीन बनवण्यासाठी मी येतो. बाबा संगम युगातच येतात. आता नवी दुनिया बनत आहे आणि जुनी दुनिया नष्ट होत आहे. ही बेहदची गोष्ट आहे. तुम्ही तयार होऊन जाणार तर संपूर्ण राजधानी पण तयार होईल. प्रत्येक कल्प ज्यांनी जे पद मिळवले त्यानुसारच पुरुषार्थ करत राहतात. असे नाही की विश्व नाटकामध्ये पुरुषार्थ केला असेल तरच होईल. पुरुषार्थ तर करावा लागतो. मग म्हटले जाते की कल्पापूर्वी पण असाच पुरुषार्थ केला होता. नेहमी पुरुषार्थाला पुढे केले जाते. भाग्यावर अवलंबून राहायचे नाही. पुरुषार्थाशिवाय प्रारब्ध मिळू शकत नाही. पुरुषार्थ केल्याशिवाय पाणी पण मिळू शकत नाही. कर्म संन्यास हे अक्षर चुकीचे आहे. बाबा म्हणतात, गृहस्थ व्यवहारामध्ये राहा. बाबा सर्वांना येथे तर बसवून ठेवणार नाहीत. शरणार्थींचे गायन केलेले आहे. पहिले भट्टी बनणार होते म्हणून त्यांना त्रास दिला गेला. तर त्यांनी येऊन बाबांजवळ शरण घेतली. शरण तर द्यावी लागेल ना. शरण एक परमपिता परमात्म्याकडूनच घेतली जाते. गुरु इत्यादींची शरण घेतली जाते. जेव्हा खूप दुःखी होतात तर त्रास झाल्यामुळे शरण घेतात. गुरुजवळ कोणी त्रासून जात नाहीत. तुम्ही रावणापासून खूप त्रासलेले आहात. आता रावणापासून सोडवण्यासाठी राम आले आहेत, तर तुम्हाला शरण प्राप्त होते. तुम्ही म्हणता, बाबा आम्ही तुमचे झालो आहोत. ग्रहस्थ व्यवहारामध्ये राहून शरण शिवबाबांची घेतली आहे. बाबा आम्ही तुमच्या मताप्रमाणे चालू. बाबा श्रीमत देतात.
गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असतानाही माझी आठवण करा आणि सर्वांची आठवण सोडून द्या. माझ्या आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील. फक्त शरण घेण्याची गोष्ट नाही, सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. बाबांशिवाय कोणीही असे समजावू शकत नाही. मुलं समजतात, बाबांजवळ इतके लाखो जण येऊन कुठे राहतील? प्रजा पण आपापल्या घरीच राहते ना. प्रजेला पण आपापले घरं असतात, राजांजवळ राहत नाहीत. तर तुम्हाला फक्त म्हटले जाते, एकाची आठवण करा. बाबा, आम्ही तुमचे आहोत. तुम्ही सेकंदामध्ये सद्गतीचा वारसा देणारे आहात. राजयोग शिकवून राजांचे पण राजा बनवता. बाबा म्हणतात, ज्यांनी कल्पापूर्वी बाबांकडून वारसा घेतला होता तेच पुन्हा घेतील. शेवटी सर्वांना इथे येऊन बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. आता तुम्ही पतित झाल्यामुळे स्वतःला देवता म्हणू शकत नाही. बाबा सर्व गोष्टी समजावतात. बाबा म्हणतात, माझ्या नयनातील ताऱ्यांनो, जेव्हा तुम्ही सतयुगामध्ये येता तर तुम्ही एक 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 पासून राज्य करता. दुसऱ्या धर्मांची तर वृद्धी होऊन जेव्हा लाखोंच्या अंदाजामध्ये होतात तेव्हा त्यांचे राज्य चालू होते. तुम्हाला तर युद्ध इत्यादी करण्याची पण आवश्यकता नाही. तुम्ही योग बळाद्वारे बाबांकडून वारसा घेता. शांतीमध्ये राहून बाबांची आणि वारस्याची आठवण करा. शेवटी तुम्ही शांत राहणार. मग हे चित्र इत्यादी कामाला येणार नाहीत. तुम्ही हुशार बनणार. बाबा म्हणतात, फक्त माझी आठवण करा तर विकर्मांचा विनाश होईल. तर तुम्ही आठवण करा किंवा नका करू, तुमची मर्जी. कोणत्याही देहधारीच्या नावरूपामध्ये फसायचे नाही. बाबांची आठवण करायची आहे. तर अंतमती सो गती होईल, म्हणजे शेवटची गती चांगली होईल. तुम्ही माझ्याजवळ येणार. चांगल्या मार्गांनी पास होणाऱ्यांनाच राज्य प्राप्त होईल. सर्व काही आठवणीच्या यात्रेवर अवलंबून आहे. पुढे चालून नवीन मुलं पण खूप पुढे जातील. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, कोणत्याही देहधारीच्या नावरूपामध्ये फसायचे नाही. एक बाबांच्या श्रीमतावर चालून सद्गतीला प्राप्त करायचे आहे. शांत राहायचे आहे. दुसरा सारांश, भविष्य 21 जन्मांसाठी चांगल्या प्रकारे शिकून दुसऱ्यांना पण शिकवायचे आहे. शिकणे आणि शिकवण्याद्वारे नाव प्रसिद्ध होईल. आजचे वरदान आहे, आपले स्वस्वरूप आणि स्वदेशाच्या स्वमानामध्ये स्थित राहणारे मास्टर मुक्तिदाता भव. विस्तार आहे, आजकालच्या वातावरणामध्ये प्रत्येक आत्मा कोणत्या तरी गोष्टीच्या बंधनाच्या अधीन आहेत. काही तणाच्या दुःखाच्या वशीभूत आहेत, तर काही संबंधांच्या, काही जण इच्छेच्या, तर कोणी आपल्या दुःखदायी स्वभाव संस्काराच्या. कोणी प्रभुप्राप्ती न झाल्यामुळे ओरडत राहतात, बोलावतात, दुःखाच्या वशीभूत होतात. तसेच दुःख अशांतीच्या अधीन आत्मे स्वतःला मुक्त करू इच्छितात, तर त्यांना दुःखमय जीवनापासून मुक्त करण्यासाठी आपल्या स्वस्वरूप आणि स्वदेशाच्या स्वमानामध्ये स्थित राहून दयाळू बनून मास्टर मुक्तिदाता बना. आजचे बोधवाक्य आहे, नेहमी अचल अडोल राहण्यासाठी एकरस स्थितीच्या आसनावर विराजित रहा. ओम शांती.